आणि जवळपास 120 श्लोकांचा अभ्यास आपला झाला असेल, त्याचा अर्थ समजला असेल आणि आता आपण पुढचे म्हणजे 121 ते 150 अशा श्लोकांचा अभ्यास या स्वाध्यायातून करणार आहे. आपल्याला कल्पना आहे, की हे श्लोक जे आहे, या श्लोकामध्ये कर्म, भक्ती आणि ज्ञान याचा असा चांगल्या पद्धतीने त्याचा समन्वय साधून आपल्याला समर्थांनी खूप माहिती आणि खूप ज्ञान दिलेलं आहे. आता त्याचाच आपण पुढे आता अभ्यास करणार आहोत. पहिला जो प्रश्न आहे, हा प्रश्न चाफळ येथील श्रीराम मंदिर उभारण्याचा कथाभाग आपल्याला लिहायचा आहे आणि दुसरा भाग आहे त्याचा श्री समर्थांचे चाफळ वास्तवातील 2 प्रसंग थोडक्यात लिहायचे आहे. आता आपण जर साध्या पद्धतीने त्या निबंधासारखं किंवा आपल्याला कथा एखादी लिहायची आहे चाफळच्या मंदिराची, कसं ते मंदिर तयार झालं, हे इतकं साधं आणि सोप्या पद्धतीने ती लिहून आता नाही चालणार. तर त्या समर्थांना ज्या उद्देशाने हे मंदिर मुख्यपणे त्यांनी उभारलं, त्यामागची तुम्हाला मुद्दे येणं अत्यंत आवश्यक आहे, असं मला वाटतं. केवळ त्यांना असं वाटलं राम मंदिर उभारावं, आतापर्यंत हनुमान मंदिर त्यांनी उभारले, आता राम मंदिर उभारावं. इतक्या साध्या सोप्या गोष्टींसाठी राम मंदिर त्यांनी चाफळला उभं नाही केलं आहे. म्हणून मला असं वाटतं, की मी मुद्दे देतो तुम्हाला, ते मुद्दे येणं या उत्तरात अपेक्षित आहे. मुद्दे कोणते आहेत? तर श्रीराम समर्थांनी जे मंदिर भिक्षेतून हे मुद्दामून तयार केलेलं आहे. त्यांना राजाश्रय होता. शिवाजी महाराजांकडे एक निरोप जरी त्यांनी पाठवला असता, तर मंदिर पूर्ण बांधून जागेसकट दिलं असतं, पण तो उद्देश त्यांचा नव्हता. दुसरं काय होतं, की भिक्षेतून जे प्राप्त धन मिळून मंदिर बांधल्यामुळे काय साध्य झालं, ते मुख्य लिहिणं आवश्यक आहे. मुंबईच्या श्रीराम मंदिर उभारणी. हा मी मुद्दे फक्त तुम्हाला सांगणार आहे. पूर्ण त्याची काही कथानक सांगणार नाही. तर दुसरा जो भाग आहे, तो समर्थांच्या चाफळ वास्तव्यामध्ये 2 प्रसंग जे आलेले आहेत, ते लिहायचे आहे. हे जे पहिलं कथानक आहे जास्तीत जास्त 1 ते 1 सव्वा दीड पान होईल. दुसरा जो उत्तर आहे ते अर्ध-अर्ध पान होईल. 2 प्रसंग लिहायचे आहेत. त्यामध्ये कॉमन ज्यांना सगळ्यांना माहिती असलेले प्रसंग जे आहे ते कोणते आहे? ते कल्याण स्वामींच्या विड्याच्या पानाचं आहे आणि दुसरं आहे रमाबाईंची गोष्ट. पण मला असं वाटलं, की हे कॉमनचे तर आपण त्यांकडनं ऐकतो. पण आणखीन एक महत्त्वाची गोष्ट तिथे घडली आहे आणि ती गोष्ट आहे वामन आपले जे हे आहे वामन शास्त्री त्यांच्या बाबतीतला एक जो प्रसंग तिथेच घडला आहे, तो लिहिण्यासारखा आहे. कारण समर्थांना समर्थांनी आपल्या मराठी भाषेमध्ये जे कोणी लिखाण करत नव्हते आणि त्यांच्याबद्दल त्यांच्या वाईट धारणा होत्या, त्या दूर करण्याचं काम सुद्धा समर्थांनी या त्यांच्या एक मिनिट. या त्यांच्या याच्यातून त्यांनी दाखवून दिलेला आहे. तर तो प्रसंग कोणता होता? वामन पंडित म्हणून एक फार विद्वान व्यक्ती होते, जे कवी होते. पण संस्कृत भाषेचा त्यांना भयानक अभिमान होता. कोणी जर प्राकृत भाषेत काही लिहायला गेलं किंवा आपल्या मराठी भाषेत लिहायला गेले, तर त्यांना ते कमीपणाचं वाटायचं. आणि मग समर्थांच्या समोर ते आल्यानंतर त्यांना असं कळलं, की हे तर मराठीतच लिहितात. म्हणजे यांचं काही तेवढं ज्ञान नाही आहे. पण त्या माध्यमांनी समर्थांनी एक श्लोक त्यांच्या समोर म्हटला. त्यांनी काय म्हटलाय? "जनी हित पंडित सांडित गेले,
अहंता गुणे ब्रह्मराक्षस झाले, तया उनी विपन्न तो कोण आहे, मना सर्व जाणीव सांडूनी राहे. असं म्हटल्यानंतर त्यांच्या डोक्यामध्ये असं चक्र फिरलं, की हे काय ब्रह्मराक्षस प्रकरण आहे. पण ते जेव्हा एका प्रवासात निघाल्यानंतर त्यांना एका झाडावर फांदीवर ब्रह्मराक्षस बसलेला दिसला, झोपेत दिसला. आणि दुसऱ्या याच्यावर तो रिकामा वडाच्या झाडाच्या दुसऱ्या रिकाम्या फांदीवर दुसरा राक्षस बसलेला दिसला. ही कल्पना आहे. त्यांना भ्रम झाला असेल कदाचित. तर ब्रह्मराक्षसाला भविष्याचं ज्ञान असतं. ब्रह्मराक्षस हे त्रिलोकाज्ञ असतात. तेव्हा नव्याने आलेल्या ब्रह्मराक्षसाला आधीचा ब्रह्मराक्षस काय म्हणाला, "तू या फांदीवर बसू नकोस. ती फांदी वामन पंडितांसाठी ठेवली आहे." हे वाक्य ऐकल्यावर वामन पंडितांना रात्रभर झोप आली नाही. कारण समर्थांनी असं म्हटलं होतं, "अहंता गुणे ब्राह्म राक्षस झाले." जे अहंकार झालेला आहे तुम्हाला या संस्कृत पळायचा, दुसऱ्या भाषेत तुम्ही जे त्याला कमी लेखत आहे, हा जो अहंकार झाला होता त्याचे तुम्ही ब्रह्मराक्षस होणार. आणि सकाळी उठताच ते तडक चाफळला आले, निघाले आणि समर्थांचे पाय धरले. आणि मग त्यांनी विनवणी केली समर्थांना, की मला ब्रह्मराक्षस करू नका. आणि मग ते समर्थांनी त्यांना सांगितलं, तुम्ही संस्कृतचा अभिमान सोडा आणि प्राकृत रचना करा. फार पुढे प्राकृत रचना त्यांनी केल्या आहे. त्यातली आपण जी म्हणतो समर्थ संप्रदायाचे पहिला श्लोक, शुकासारिके पूर्ण वैराग्य ज्याचे, हे त्यांचंच रचित काव्य आहे. तेव्हा अशा अनेक गोष्टी आहेत चाफळला झालेल्या आहेत. तेव्हा त्यातल्या फक्त तुम्हाला 2च गोष्टी लिहायच्या आहेत. त्यासाठी थोडंसं अवांतर वाचन आपण करा. असा हा पहिला प्रश्न आहे. आता दुसरा प्रश्न जो आहे, पुढील चरण असलेला श्लोक लिहून कल्पना विस्तार करा. कल्पना विस्तार करा याचा अर्थ असा आहे, की दिलेल्या चरणाचाच कल्पना विस्तार करायचा आहे. पूर्ण त्या श्लोकाचा अर्थ लिहायचा नाही. तर त्यातलं पहिलं काय करायचं, द्विजा कारणे भार्गव चाप पाणी. याच्यात 2 शब्द असे आहे, त्याचे त्याचे अर्थ तुम्ही लक्षात घ्या. द्विजा पाणीचा अर्थ काय, तर 2 वेळा जन्म घेतलेले. आता भगवंतांनी अवतार घेतलेले. आणि भार्गव म्हणजे परशुरामाचं नाव आहे. आणि चाप पाणी म्हणजे धनुष्य हाती खेळणारा. असे 3 शब्द याच्यामध्ये आलेले आहेत. आता या 3 शब्दांचा अर्थच या श्लोकाच्या आधारे तुम्हाला लिहायचा आहे. म्हणजेच कल्पना विस्तार करायचा आहे. पहिलं काय आहे, त्यांनी पहिलं जे द्विजा कारण म्हणजे 2 कारण आहे. मग पहिलं कारण कोणतं त्यांनी दिलेलं आहे, त्याचा श्लोक वाचत नाही. श्लोक तुम्हाला लिहायचा असल्यामुळे मी श्लोक नाही सांगणार. त्याचा कल्पना विस्तार फक्त सांगणार आहे. तो म्हणजे वज्रपाणी म्हणजे इंद्राने एक याचना केली होती कोणाला, चक्रधारी विष्णूंना. आणि त्याच्यासाठी त्यांनी वामन अवतार घेतला होता. म्हणजे पहिला जन्म त्यांचा अवतार वामनाचा. दुसरा, ब्राह्मणांचा ज्यावेळेस छळ सुरू झाला होता त्यावेळेस परशुरामाचा अवतार घेतला होता. आता हे 2 अवतार त्यांनी याच्यात भगवंतांनी आपल्या भक्तांसाठी घेतले होते. पण तुम्हाला जे कल्पना विस्तारामध्ये हे देणं आवश्यक आहे, द्विजा कारणे म्हणजे काय, भार्गव म्हणजे काय आणि चाप पाणी म्हणजे काय, आणि याला धरूनच तो कल्पना विस्तार तुम्हाला करायचा आहे. हे मी थोडक्यात सांगतोय, तुम्हाला थोडं थोडंच लिहायचं आहे याच्यात. कारण 5-5 मार्काचा आहे. त्याच्यात तुम्हाला श्लोकही लिहायचा आहे आणि त्याचा कल्पना विस्तारही करायचा आहे. दुसरा जो आहे, कथा ऐकता सर्व तल्लीन झाला. याच्यामध्ये कथा हा एक शब्द आपल्याला थोडासा हे त्याचं कल्पना करायची, विस्तार करायचा आहे. तर कथा कोणाच्या, तर रामाची कथा, भगवंताच्या कथा या श्रवणात जर त्याच्या तल्लीन आपण झालो, तर आपण काय होतो, की सगळ्या याच्यामध्ये स्वतःला आपण विसरून जातो.
विषयाशी पूर्ण एकरूप होतो. आणि मग एकरूप झाल्यानंतर सर्व इंद्रियांचा राजा असल्यामुळे, सर्व मन, हे मन जे आहे आपलं, ते इंद्रियांचा राजा आहे. तो राजा, इंद्रियांचा राजा जो असतो, तो रामकथा जर रंगून गेला, त्यामुळे काय होतं, रंगून गेल्यामुळे इंद्रियांची जी बाह्य धाव आहे ती पूर्णपणे थांबते. नीट लक्षात घ्या, सावकाश सांगतो. आता आपल्या साध्या भाषेत बोलायचं झालं तर राजाला मेजवानी मिळाली. राजाला म्हणजे कोणाला? मनाला. मनाला जर काही आपल्या मेजवानी मिळाली की ती सेवकांनाही मिळते, म्हणजे इंद्रियांनाही मिळते. हे लक्षात ठेवा. त्याच्यातून हे कल्पना विस्तार अपेक्षित आहे. तिसरं आहे, गुरु अंजने विण ते आकळेना. आता याच्यात श्लोक तुम्हाला शोधायचा, मी श्लोक सांगत नाही. गुरु अंजने विण या शब्दाचा पहिले अर्थ शोधा. तो अर्थ काय आहे? गुरु म्हणजे काय? आत्मज्ञान देणारा सानुभवी महात्मा. अंजन हे डोळ्यात घालण्याचं दिव्य औषधी आहे. पण हे जर आपल्याला, म्हणजे गुरुनी एकदा आपल्याला सांगितलं चांगल्या पद्धतीने, तर आपल्याला पटकन कळतं. इतरांनी, सामान्य लोकांनी ते आपल्याला काही गोष्टी सांगितल्या तर त्या कळत नाही. म्हणून ते गुरूंकडनंच ते काही गोष्टी आपल्याला ऐकून घ्यायच्या आहे. आता त्यात कल्पना विस्तार कसा कराल? तर आपलं जे स्वस्वरूप आहे कसं ओळखायचं, त्याला कसं जाणून घ्यायचं, आणि यासाठी पहिले आपल्याला सद्गुरूंना शरण जावं लागेल. असं समर्थ रामदास स्वामी आपल्याला समजावून सांगतात आहे. ते दासबोधामध्ये काय म्हणतात आहे ते? जेथे शुद्ध ब्रह्मज्ञान आणि स्थूल क्रियेचं साधन, तोची सद्गुरु निधान दाखवी डोळा. अंजन म्हणजे ज्ञान, वा या अंजनाचा माहितगार असणारा तत्वज्ञ गुरु असा जर एकदा मिळाला की मग आपलं अज्ञान दूर झाल्याशिवाय राहत नाही. त्यासाठी त्या पुन्हा दासबोधात एक त्यांनी दिलेला आहे, दिसे ना जे गुप्तधन तयासी करणे लागे अंजन. गुप्तधन जर शोधायचं असेल तर तुम्हाला तो एखादा त्यातला जाणकारच व्यक्ती लागतो, म्हणजे सद्गुरू लागतो. गुप्त परमात्मा सज्जन संगती शोधावा, असा हा कल्पना विस्तार याचा आहे. आता चौथं आहे, करी बाण एकू मुखी शब्द एकू. हा श्लोक तुम्ही पाहायचा. करी बाण एकू मुखी शब्द एकू, हे जे चरण आहे, ह्या चरणामध्ये जे कल्पना काय केली आहे त्याची, श्रीरामांचा बाण दुष्टांच्या निर्दालन आणि सृष्टीच्या संरक्षणासाठी होता. जसे बोलणार होते, तसेच आचरण करणारे श्रीराम होते. एकदा त्यांनी बाण आपल्या धनुष्यावर चढवला तर तो त्यांना सोडावाच लागेल. आणि ते कोणासाठी सोडायचे? तर दुष्टांचं निर्दालन करण्यासाठी. आणि त्याचबरोबर त्यांनी सृष्टीचं सुद्धा संरक्षण केलेलं आहे. आता त्यात मानवाला उचित कर्माबद्दल आदर व अनुचित कर्माबद्दल चीड पाहिजे, हे याच्यात सांगितलेलं आहे या श्लोकामध्ये. जसा श्रीरामांचा अचूक बाण, तसा मानवाचा अचूक प्रयत्न असला पाहिजे. कशासाठी? तर वाईट कर्म जे आपले आहे ते आपल्या बाहेर गेले पाहिजे, आणि त्यासाठी चीड असली पाहिजे की मी वाईट कर्म करणारच नाही, काही झालं तरी नाही करणार, माझ्या श्रीरामांसारखा मी राहीन. जसं ते बोलले, जे गुण त्यांच्यात आहेत ते गुण माझ्यात आलेच पाहिजे, काही झालं तरी. अशा पद्धतीने हा पहिला. दुसरा प्रश्न आपला या ठिकाणी आहे, फार थोडक्यात लिहायचा आहे तुम्हाला. हे कल्पना विस्तार कर, कारण 5-5 मार्काचे आहे ते, त्यामुळे श्लोक आणि त्याचा विस्तार हे थोडक्यातच लिहायचं आहे. आता पुढील चरण असलेला श्लोक लिहून त्यावर टिपा द्या.
आता टिपा लिहा म्हणजे पूर्ण त्या श्लोकावर टिपा लिहायच्या आहे. त्यावेळेस चरणावर कल्पना विस्तार करायचा होता. इथे पूर्ण श्लोकावर टिपा लिहायचा आहे. त्यासाठी त्यांनी त्यातलं चरण दिलेलं आहे आपल्याला. पहिलं चरण आहे, समाधान ते सज्जनाचेनी योगे. सॉरी आला. विवेके तदाकार होऊनी राहे, असं पहिलं चरण आहे. आता विवेक आहे तदाकार होऊनी राहे, हा श्लोक तुम्ही पहिले पाहायचा. तो आपल्या एका बाजूला लिहायचा एका रफ वहीमध्ये आणि त्याचा त्यावर टिपा लिहायचा. टिपा म्हणजे जसा त्या तसा अर्थ कॉपी पेस्ट करू नका कृपा करून. आपण बेलसरेंचं वाचतो आपण, त्या अजून जे जे आहे त्याचे संबंधित आपल्याजवळ पुस्तक आहेत, त्याचे अर्थ उचलतो आणि अर्थ जसेच्या तसे लिहितो. तसं कृपा करून लिहू नका. कारण समर्थांचे जे दिलेला आहे बोध, बोध म्हणजे उपदेश आहे. हा उपदेश आपल्याला आपल्या पद्धतीनेच आपल्याला अंगीकारायचा आहे. आपले दोष दूर करायचे आहे. प्रत्येकाचे वेगवेगळे दोष आहेत. आपले दोष काही आपल्याच्यातून ते आपल्याला बाहेर काढायचे असेल तर आपल्याला काय लागू पडतो याच्यातला दोष तो बाहेर काढायचा आहे. त्यामुळे कृपा करून जसंचा तशी कॉपी पेस्ट करू नका. तर त्यात काय आहे, आता कारणातून कार्य घडत असतं. अर्थ लक्षात घ्या. कुठलं तरी कारण असतं की ज्यामुळे कार्य घडत असतं. जे एकाचे कार्य ते दुसऱ्याचे कारण होतं. जे एकाचं कार्य आहे तर दुसऱ्याचं कारण होतं. सृष्टी निर्माण होते. त्यामुळे सृष्टी संहाराच्या वेळी कार्य कारणात नाहीसं होतं. कार्य जे आहे ते कारणात नाहीसं होतं. जसे पृथ्वी उदाहरण आहे. पृथ्वी उदकात शिरते, उदक तेजात शिरतं, तेज वायूत शिरतं, वायू आकाशात, आकाश अव्याकृत मायेत व माया शुद्ध ब्रह्मात विरून जाते. त्या ब्रह्मा वाचून अन्य काही उरत नाही. तेच आपले खरे स्वरूप आहे. म्हणून समर्थ काय म्हणतात, सृष्टी असतानाच जसा असा विवेक करून शुद्ध ब्रह्माकाराची तदार व्हावे, हाच विवेक प्रलय होय. विवेके तदाकार होऊनी राहे. एक फोन येतो आहे. अनुराधा ताई लोखंडेंचा फोन आहे, बहुतेक त्यांना येत नाही. थोडं चेक करून घ्या पत्त्या ताई. आता दुसरा जो आहे टिपाल्याचा दुसरा प्रकार, अकस्मात आकारले काळ मोडी. हे चरण आहे त्याचं आणि आपल्याला आता पूर्ण श्लोकावर ते टिपा लिहायचं आहे. आता याच्यामध्ये अकस्मात हा एक शब्द आलाय. अजून कोणते कोणते या श्लोकातले अर्थ आहे तर लोचनी सर्व इंद्रियांना, दुसरं कल्पकोडी अनंत काळपर्यंत. हे शब्दाचे अर्थ जर तुम्ही काढले ना तर मग तुम्हाला ते त्याचा टिपा लिहिणं फार सोपं काम आहे. अकस्मात चट दिशी आणि काळ काळचक्र. प्रज्ञाताई प्रज्ञाताई बाबर बाहेर अनुराधा ताईंचा फोन येतोय त्यामुळे थोडस थांबा. आता ते दुसरं जे आहे आपलं ते मध्ये आहे आपलं टिपाल्यामध्ये आहे. हे मी माझ्या शब्दात लिहितोय पण तुम्हाला तुमच्याही शब्दात त्याचा लिहिता येईल. दृश्य जगत हेच मनुष्याला सत्य भासलं असल्याने ते स्वस्वरूप विचाराला प्रतिबंध करते. त्यासाठी दृश्य जगताची अनित्यता जाणून मानवाने सत्स्वरूपाचा शोध घ्यायचा आहे. आता यासाठी एका विषयावर मी सहज आपलं गाणे ऐकत असताना एक गाणं माझ्या
ऐकण्यात आलं. ते ग. दी. माडगुळकरांचं गाणं आहे. त्यांच्या एक ओळ फक्त सांगतो आपल्याला. दिसे भासते ते सारे विश्व नाशवंत, वर्धमान ते मार्ग रे क्षयाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. या गाण्यामध्ये त्यांनी या श्लोकाचा आपल्या टिपा लायासाठी आपल्याला फार छान उपयोग त्यांनी करून घेतलेला आहे. आता तिसरं जे चरण आहे, तये द्रुपदी कारणे लागवेगे. आता याचा श्लोक आपण लिहिणार आहोत. हे श्लोक आपल्याला नाहीच सापडले तर माझ्याशी आपण संपर्क साधा. पण आज श्लोक सांगणं बरोबर नाही. कारण आता तुम्ही 4थ्या स्वाध्यायानंतर 5व्या स्वाध्यायाकडे आले असल्यामुळे आता हे श्लोक शोधणं तुमच्यासाठी सोपं आहे. तये द्रुपदी कारणे लाग वेगे. आता कठीण शब्दामध्ये जर आपण या श्लोकामध्ये पाहिलं, ते कली आहे, त्याचा कलियुग असा अर्थ होतो. आणि बोध्य म्हणजे ज्ञानी. बौद्ध म्हणजे बुद्ध त्या ह्याच्यात नाही घेत. हे ज्ञानीमध्ये हा शब्द वापरलेला आहे. तर या श्लोकामधून समर्थांनी महाभारतातील एक उदाहरण देऊन, साधकांनी जर भगवंताची भक्ती केली तर तो त्याचे संकट दूर करण्यासाठी धावून येतो. यासाठी समर्थांनी द्रौपदीची कथा सांगितली आहे. जेव्हा धर्मराजा द्रुतामध्ये हारला आणि दुःशासनाने द्रौपदीला सभेमध्ये आणलं, तेव्हा तिला वाटलं की सभेतील ज्येष्ठ मंडळी आपलं काही मदत करतील, पण कोणीही तिची मदत केली नाही. तेव्हा भगवंत मात्र तिच्या मदतीसाठी धावून आले. ही कथा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तीच कथा त्यांनी या श्लोकातून दिली आहे. ती केवळ याच्यासाठी की आपण जर भगवंताला अनन्यसाधारण भक्ती केली तर तो आपल्यासाठी धावून येणारच, असं त्याच्यातलं अर्थ आहे. चौथा आहे, मना सज्जना सज्जनी वस्ती कीजे. याचा श्लोक जो आहे, श्लोक आपण शोधाल. आता त्याचं जे मी आहे ते थोड्या टिपा मध्ये आपल्याला तुम्हाला अर्थ सांगतो आहे. या श्लोकात विषय चिंतनाच्या ऐवजी भगवत चिंतन करायला समर्थ सांगत आहे. भगवत चिंतनाच्या आड येणाऱ्या कल्पना टाकून द्यायला सांगत आहे. कुठेही दुसरीकडे लक्ष वेधू नका. त्या काही तुमच्या कामाच्या नाही. हे भगवत चिंतनच तुम्ही करा. त्यासाठी काय करावं तर सत्संग करावा. हा देहाने घडतो. सत्संग हा देहाने घडतो. मग नंतर त्याच्या मनावर परिणाम होतो. संतांच्या सहवासात राहून मनुष्य डोळ्याने संतांचे आचरण पाहतो, कानाने त्यांचे विचार ऐकतो, कानाने त्यांचे विचार श्रवण करतो आणि त्यामुळे त्याच्या मनावर चांगले संस्कार होऊ शकतात, होऊ लागतात, आपोआप होतात. आणि मग त्याच्या आचरणात आपोआप बदल होतो. काही सांगायचं काम पडत नाही. अनेक लहान मुलं आपल्याला माहिती आहे की जसं घरी आहे प्रत्येकाच्या घरी, तो आपोआप तो पोरगा करायला लागतो. टीव्ही पाहणारे घरी जास्त असतील तर तो टीव्ही पाहायला लागतो. अभ्यास करणारे असतील तर अभ्यास करायला लागतो. इव्हन जर त्या एखाद्या गाण्यामध्ये भक्तिगीत लावलं असेल तर आपोआप ते भक्तिगीत सुद्धा त्या पोरांचं पाठ होतं. संध्याकाळी जेव्हा दिवे लागणीची वेळ असते, जेव्हा रामरक्षा म्हटल्या जाते, हनुमान स्तोत्र म्हटल्या जातं घरी, तेव्हा त्याला न सांगता सुद्धा तो आपोआप पाठ होतं. तो एक दिवस भरभर म्हणायला लागतो. सगळ्या चंबित असतात. म्हणून सत्संगतात राहण्यासाठी आपण आपले प्रयत्न चालू ठेवले पाहिजे, असं या चरणामध्ये त्यांनी सांगितलं आहे. आणि या श्लोकाच्या आधारे चरण आपल्याला पूर्ण करायचं आहे. आता प्रश्न चौथा फार सोपा आहे आणि हा शब्दाचा अर्थ सांगायचा आहे आणि शब्द असलेला श्लोक तुम्हाला लिहायचा आहे. आता काय होतं हे सांगण्यामागे काय आहे की नुसता एक रतिनायक शब्द जर पाहायचा असेल तर 121 ते 150 पर्यंत तो श्लोक वाचावे लागतात. त्याचा थोडासा अर्थ काढावा लागतो.
आणि म्हणून हे फार सुंदर यांनी जे या आपल्याला मनोबोधासाठी तयार होण्याच्या दृष्टीने त्यांनी याची रचना अशी पेपरची केलेली आहे, की एक-एक श्लोक अनेकदा आपल्याला वाचावे लागतात आणि तेच त्यांना साध्य करायचं आहे. आता रतिनायकचा अर्थ मी सांगणार नाही. रतिनायक कलंकी भयातीत स्पर्शने आणि बौद्ध मौनी याचे अर्थ मी सांगणार नाही. त्याचे श्लोकही सांगणार नाही. कारण तुमच्यासाठी तरी आता मला काहीतरी शिल्लक ठेवावं लागेल. आणि याच्यात काही अडचण आली तर आम्ही तयार आहोत पुन्हा तुम्हाला सांगायला. परंतु कारण हे श्लोक वाचावे लागतात. जेव्हा आम्ही हे मनोबोध विशारद केलं तेव्हा समजतच नव्हतं. एकदा श्लोक वाचले, दोनदा श्लोक वाचले, तीनदा वाचले, तेव्हा त्या शब्दापर्यंत आपण पोहोचतो. हे रेडीमेड मटेरियल जर मिळालं तर ते पास व्हा गाईडसारखं होऊन जाईल. म्हणून मी काही तुम्हाला याचे अर्थ सांगत नाही. आता प्रश्न 5वा आहे, थोडक्यात उत्तरं द्या. थोडक्यात उत्तरामध्ये काय आहे? पहिला प्रश्न काय आहे? देह भावना कोणत्या बोधाने उडते? आता कोणत्या बोधाने आपल्या देहभावना आपली बाजूला होऊन जाईल, उडेल. उडेल म्हणजे देहभावना आपली जाईल. तर भगवंताच्या दिव्य गोष्टी ऐकता ऐकता तो जो त्याच्याशी तारतम्य पावतो आणि भगवंताच्या दिव्य आनंदाने जो समाधान पावतो, तो भगवंताच्या ज्ञान प्रकाशाने मी देह आहे ही त्याची भावनाच नाहीशी होते. हा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न काय आहे? फुटत नाही, तुटत नाही, सळत नाही ते काय? एका शब्दातही लिहिता येतं याचं उत्तर. सदवस्तू. ही सदवस्तू अशी आहे, की जी फुटत नाही, तुटत नाही आणि सळतही नाही. कारण ती पंचभूताच्या अतीत असते. म्हणून तिला दृश्याचे कोणतेही गुणधर्म, उदाहरणार्थ रंग, रूप, वजन, वाढ, घट, हालचाल इत्यादी स्पर्श करू शकत नाही. आता पुढचा प्रश्न काय आहे? अविद्येमुळे कुणाला उमजत नाही. आता अविद्या म्हटली की त्याच्यात उत्तर आलेलंच आहे. अविद्येमुळे काय होतं? तर अविद्येच्या प्रभावाने माणसाला खरं काय आहे ते कळतच नाही. कारण असं आहे की ती त्याची बुद्धीच नसते. पुढचा कोणी त्याला जर बनवत असेल, अनेकदा आता बँकेच्या आपण गोष्टी ऐकतो, फसवत असेल, ते ओ-टी-पी द्या, अमुक द्या, या गोष्टी ज्या आपण सातत्याने वाचतो पेपरमध्ये, ते का होतं आपल्याच्याने याचा जर अभ्यास केला, तर त्या संदर्भात आपलं ज्ञान कमी आहे. आपण त्याचा विचारच करत नाही, की आता आपण या नवीन युगात केवळ या ओ-टी-पी बँकिंग जे आपलं नेटवर्क बँकिंग आहे, नेट बँकिंग आहे, त्यामध्ये ओ-टी-पीला अतिशय महत्त्व आहे. पण ते आपल्याला समजलं पाहिजे, माहीत पाहिजे. एखाद्या ज्ञानी व्यक्तीकडनं विचारलं पाहिजे. याची ज्याला जाण आली, की मग तो काही फसत नाही. अनेकदा पोलीस डिपार्टमेंट आपल्याला सांगतात, की सावध राहा, सावध राहा. पण आपण आपल्या अज्ञानामुळे आपण त्याचं ज्ञानच मिळवत नाही आणि म्हणून आपले लाखो रुपयाचे नुकसान होतात. हे आपण पेपरमध्ये वाचतो. अविद्येमुळे काय होतं? अजून एक अशी वाईट आपली गोष्ट होते, की आपण ही आपल्या जवळ नाही, हे न्यूनगंड आपल्यामध्ये येतं. मला येत नाही. मला हे पैसे ट्रान्सफर करता येत नाही. आपला न्यूनगंड येतो आणि या न्यूनगंडामुळे आपण नुकसान करून घेतो. भ्रम तयार होतो त्या बुद्धीला, की आपण करूच शकणार नाही. पण असं होत नाही. तुम्ही त्याचा अभ्यास करा. तुमची ती बुद्धी तुम्हाला काम देईल आणि तुम्हाला ज्ञानात भर पडेल आणि तुमचं होणारं पुढचं नुकसान सुद्धा ते होणार नाही. हेच समर्थांना वेगवेगळ्या माध्यमांनी सांगायचं आहे. दुसरा नंतरचा आहे प्रश्न. एक
एक कुणाचा पती नष्ट होतो, हा एक प्रश्न आहे. एक सेकंद आहे. खूप लिहून ठेवलाय इकडे तिकडे. हा, कुणाचा पती नष्ट होतो? तर रतिनायकाचा त्याच्या पतीला अति नुकसानकारक आहे. न रतिनायकाचा अर्थात मदनाची जी बायको असते, त्याच्या पतीला अति नुकसान होतं. समर्थ सगळं बोध करतात आहे आपल्याला, सगळं वॉर्निंग देतात आहे आणि त्यांचं साहित्य आपल्याला माहिती आहे पूर्ण कालातीत आहे. त्या काळात जो प्रॉब्लेम होता तोच आताही आहे. मग त्यामुळे त्यांचं साहित्याला वेळेचं कुठलं बंधन नाही, काळाचं बंधन नाही आहे. जे आता होत आहे ते तेव्हाही होत होतं. थोडासा फरक असेल, राज्यकर्ते बदलले असतील, नियम बदलले असतील, पण तरी सुद्धा आजही या रतिनायकेमुळेच अनेकदा पतीचं नुकसान होतं, हे आपल्याला माहिती आहे. आता 5वा प्रश्न असा आहे, भ्रम, भ्रांती आणि अज्ञान केव्हा मोडेल? आता या सगळ्या प्रश्नांचं जर काढला लेखाजोखा, तर त्याचं हे उत्तर आहे. आता आपला आत्मा आनंदाचा मूळ झरा आहे. मूळ ही जाणीव एकदा झाली पाहिजे. अगदी मनापासून खोट्याचे अथवा दृश्याचे आवरण विवेकाने बाजूला सारले, की सच्चिदानंद स्वरूप सदवस्तू स्वयंप्रकाशाने प्रगट होते. हेच भगवंताचे दर्शन समजावे. परमात्मा वस्तू सत्य, ज्ञानमय, अनंत ती प्रगट झाली एकदा, की अज्ञान दूर होईल. जे मी तुम्हाला सांगत होतो, अविद्येमुळे काय होतं, तेच याचं उत्तर आहे. कशामुळे ती अज्ञान दूर होईल? हा भ्रम दूर होईल झाल्यावर तुम्हाला भगवंताचं दर्शन होईल, अज्ञान दूर होईल आणि तुम्ही एका आनंदात आपलं आयुष्य काढू शकाल. आता प्रश्न 6वा आहे, जुने ठेवणे म्हणजे काय ते लक्षात येत नाही, याची कारण मीमांसा स्पष्ट करा. जुने ठेवणे हे या श्लोकामध्ये 141 137 श्लोकांपासून ते 141 श्लोकांपर्यंत तुम्हाला हे सगळं वाचायचं आहे. 137 श्लोक ते 141 श्लोकांपर्यंत. त्याच्यामध्ये हे जुने ठेवणे या विषयाचं त्यांनी पूर्णपणे आपल्याला ज्ञान दिलेलं आहे. जुने ठेवणे हाच विषय त्यांनी या श्लोकात घेतला आहे. आता जुने ठेवणे म्हणजे काय? तर आपले जे स्वस्वरूप आहे, आत्मस्वरूप आहे, हा जो आनंदाचा साठा आहे, तो मनुष्याच्या अंतःकरणातच आहे. पण आपले लक्ष मात्र कुठे असतं? तर ते बाहेर. त्यामुळे तो खूप पुरातन आहे. जो आपल्यात जो साठा आहे आनंदाचा, अंतःकरणातच आहे. तो अनादी आहे, पुरातन आहे, कधी न संपणार आहे. पण आपले लक्ष बाहेर देहाकडे असल्याने आपल्या हक्काचे परमसुख अनुभवाचे असेल, तर पहिले काय करायचं आहे आपल्याला? अहंकार दूर करायचा आहे आपल्या ह्याच्यातून. पूर्वजांनी आपल्याला दिलेला त्याग आणि प्रेमाचा वारसा आपल्याला पुन्हा जतन करावा लागेल आणि त्यासाठी सद्गुरूंचं आपल्याला सद्गुरूच आपल्याला मार्ग दाखवू शकतात. अज्ञान जर दूर करायचं असेल तर सद्गुरूंशिवाय पर्याय नाही. आणि ज्यांच्याजवळ सद्गुरू नाही त्यांनी आपला दासबोध उघडायचा आणि प्रत्येक विषयाचे प्रत्येक बोध दिलेले आहे, प्रत्येक मार्ग त्याच्यात सांगितले आहे. तो एक मार्ग त्याच्यातून काढायचे आणि आपला आनंद सुरू ठेवायचा. आणि विशेषतः रिटायर्ड लाईफ मध्ये. आता अजून एक त्याच्यापुढे कसं आहे, ज्ञानी पुरुष वारंवार सांगतात की आत्मा देहाशिवाय प्रपंचात खेळ खेळू शकत नाही आणि देह आत्माशिवाय जिवंत वावरू शकत नाही. थोडासा सविस्तर लिहायचा आहे तुम्हाला, मी माझ्या याने सांगतोय.
बाकी तुम्हाला तुमच्या शब्दात ते लिहायचं आहे. पण समजुतीच्या घोटाळ्यामुळे देहाला आत्म्याचे गुण चिटकवले जातात आणि मी देहच आहे अशी ठाम भावना होते. मग देहातून सुख घेण्यासाठी सारी खटपट चालते. देहातून कितीही सुख घेतलं तरी जीवाची काही तृप्ती होत नाही आणि सुखासाठी चालणारी धडपड थांबत नाही. असं या जुने ठेवणे याच्यामध्ये थोडस तुम्हाला सविस्तर लिहायचं आहे. थोडं वाचन करा. केवळ या श्लोकांच्या आधारेच तुम्हाला ते शक्य होईल. अभ्यास करा. अभ्यास करायसाठी हा मनोबल विशारद आहे. आता प्रश्न 7व्यातला पहिला भाग. पहिला कोणता आहे? सत्संगतीने हृदय परिवर्तन होते असे सांगणारे सलग 4 श्लोक लिहून त्याचं थोडक्यात लिहायचं आहे. आता हे 4 श्लोक तुम्हाला सांगतोय कोण 127 ते 135 श्लोकापर्यंत हे 4 श्लोक आहेत. आता या 4 श्लोकामधून सत्संगतीने हृदय परिवर्तन होते हे तुम्हाला पटवून द्यायचं आहे. त्यासाठी प्रत्येक श्लोक लिहायचा तुम्ही जो निवडला आहे त्यातला, आणि ते सत्संगती हृदय परिवर्तन होते कसं होतं हे ज्या पद्धतीने समर्थांनी सांगितलं आहे ते तुम्हाला 2-2, 3-3 ओळीत लिहायचं आहे. मला असं वाटतं की हे सांगायची गरज नाही, पण माझ्या मते 127, 128, 129, 133 असे हे श्लोक आहे. पण तरी सुद्धा 127 ते 135 श्लोकांमध्ये तुम्हाला हे सगळे श्लोक सत्संगतीचे श्लोक आहेत. तुम्हाला तुमच्या अभ्यासानुसार तुमच्या याच्यानुसार तुम्हाला याचे अर्थ लिहायचे आहे. पहिले श्लोक आणि त्याचा अर्थ. आता ब भाग जो आहे त्याचा तो आहे श्लोक क्रमांक 134 चा आधार घेऊन श्री समर्थांच्या चरित्राचं वर्णन करा. आता हा श्लोक वाचतो आहे मुद्दामून. याचं कारण असं आहे, अनेक प्रकारे चरित्र इकडून तिकडून आपण वाचून समर्थांचं तयार करतो, पण हा प्रश्न काय आहे त्याच्याकडे लक्ष ठेवा. 134 चा आधार घेऊनच समर्थांचं चरित्र तुम्हाला लिहायचं आहे. म्हणून तुम्हाला काय करावं लागेल, पहिले 134वा श्लोक समोर ठेवावा लागेल. नसे गर्व अंगी सदा वीतरागी, क्षमा शांती भोगी दया दक्ष योगी, नसे लोभना क्षोभना दैन्यवाणा, यही लक्षणी जाणीजे योगी राणा. समर्थांनी हा जो श्लोक लिहिलाय तो संतांसाठी श्लोक आहे, संतांच्या गुणांचा श्लोक आहे आणि ते सर्व गुण समर्थांमध्ये आहेत. म्हणून त्यांचं चरित्र आपल्याला आपोआप ते समोर येतं. पण एक लक्षात ठेवा, तुमच्या मनात असलेलं चरित्र त्यांचं इथे लिहू नका. तर या श्लोकावर आधारितच चरित्र लिहा. मी ते लिहून पाहिलं आहे. तुम्ही त्याला जर तुम्हाला ते योग्य वाटत असेल तर त्याच्यात तुम्ही आपला फेरबदल करून लिहू शकता. त्याचं ते जे मी लिहिलं आहे ते तुम्हाला सांगतो आहे. श्री समर्थ म्हणजे मूर्तिमंत निस्पृहता आणि साकार निर्भयता होती. आपल्या निस्वार्थी व गोड वाणीच्या जोरावर त्यांनी हजारो शिष्य मिळवले, लोकसंग्रह केला. प्रचितीवर प्रयत्नावर त्यांचा भर होता. लोकांना जे सांगायचं ते आधी स्वतः अनुभवित आणि मग सांगत. देवाचे वैभव वाढवण्याची त्यांना हौस होती. त्यांचे अंतःकरण करुणामय असल्याने त्यांना दुसऱ्याचे दुःख पावत नसे. अंतरात सतत श्रीरामांचे चिंतन सुरू असे. अंतर्यामीच्या ईश्वराचा त्यांनी अतिशय तळमळीने शोध केला व त्यांना आत्मदर्शन झालं. त्यामुळे निस्वार्थ प्रेम, निर्भयता, निसंशय ज्ञान, निर्दोष साधुत्व
अखंड आनंदाने त्यांचे जीवन परिपूर्ण होते. असं त्यांचं चरित्र मी माझ्या शब्दात पण या श्लोकाच्या आधारे लिहिलाय. तुम्ही तुमच्या शब्दामध्ये लिहू शकता. अशा पद्धतीने हा स्वाध्याय आता हळूहळू तुम्ही मनोबोधामध्ये आपल्या उपासनेमध्ये तुम्हाला थोडं वाढवावं लागेल, अर्थ वाढवा लागेल, थोडं अवांतर वाचनही करावं लागेल. आणि वाचन केल्यानंतर, कारण समर्थांचं चरित्र आणि साहित्य या सगळ्याचा मेळ घेत हा मनोबोध विशारद ही पदवी तुम्हाला मिळणार आहे. आणि त्यासाठी म्हणून मला जे आज स्वाध्यायाचं मार्गदर्शन करायला सांगितलं होतं ते मी माझ्या परीने केलेलं आहे. यापूर्वी आपल्या इथले अतिशय ज्येष्ठ मार्गदर्शक म्हणजे सिनियर लेक्चरर हे करत होते. मी त्या मानाने शिक्षण सेवक आहे आणि मी माझा प्रयत्न आहे की वेगळ्या थोड्या पद्धतीने या स्वाध्यायाचं आपण मार्गदर्शन आपण करू. मी करायचा प्रयत्न केला आहे. कोणाला कुठलीही अडचण असेल तर निसंकोचपणे माझा फोन नंबर आहे, प्रज्ञाताईंचा आहे, मृणालताईंचा आहे, बरेच ज्येष्ठ मंडळी इथे आहेत, त्यांना तुम्ही विचारा. पण तुम्ही पहिले सुरुवातीला त्याचा थोडा अभ्यास करायला लागा असं मला वाटतं आहे. आता यातून कोणाला काही विचारायचं असेल तर आपण विचारू शकता. माझं हे जे आहे मार्गदर्शन आता संपलेलं आहे. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद प्रशांतजी. आणि पुढचं मार्गदर्शन हे 15 तारखेपर्यंत व्हावं, कारण स्वाध्याय लिहायला मनोबोधाच्या अभ्यासार्थींना त्याची मदत होईल असं मला वाटतं. प्रज्ञाताई, आपलं मत आपण सांगा. कोणाला अजूनही मनोबोधचे जे आहेत त्यांना काही विचारायचं असेल तर आपण विचारू शकता. प्रशांतजी, छान केलं मार्गदर्शन. एक वेगळा व्ह्यू दिला तुम्ही त्याला, छान केलं. आणि आपण समर्थांचा अभ्यास करतो तर आपल्यामध्ये आत्मविश्वास असणं जरुरी आहे. मी केलं हे छान केलं हा विश्वास ठेवा आणि छान केलंय तुम्ही मार्गदर्शन. असंच करत राहा. जय जय रघुवीर. एकमेकांना सांभाळून घेऊन करायचं. बरोबर. छानच झालं, व्यवस्थित काही झालं. कोणाला अडचणी असेल तर विचारू शकता, नाहीतर मग थांबवायला काही हरकत नाही. प्रज्ञाताई. प्रज्ञाताई नाही आहे बहुतेक, ऑनलाईन जॉईन झाले आहेत पण जॉईन झाल्या त्या, पण मला सांगते. आणि आणखीन एक लक्षात घ्या की हे आम्ही सिनियरच सगळे जॉईन झालो आहे, अभ्यासार्थी कमी आहे, त्याच्यामुळे विचारायचा प्रश्न नाही. सिनियर आहे की सिनियर नाही आहे का? आपण सिनियर आहे. आम्ही शिकून एवढी हिंमत केली आहे. आपणच जॉईन झालो आहे, अभ्यासार्थी कमी आहे असं म्हणते मी. मनोबोधाचे अभ्यासार्थी नाही आहे जास्ती जॉईन झालेले. यायला पाहिजे, जॉईन व्हायला. ते रेकॉर्डिंग अभ्यासार्थींना कामं आहेत त्याच्यामुळे व्यस्त आहेत. थोडासा ना आपला उशीर झाला आहे. मला असं वाटतं की ते 15 तारखेपर्यंत व्हायला पाहिजे असं एक मला वाटतं. हो, आता या महिन्यात जरा सगळं व्यस्तता जास्त होतं आपलं. झालं 15 दिवस एकदम बाहेर गेल्यामुळे अनेकांनी लिहून घेतलंय.